अनुभवण्याची संधी मिळते. महात्मा सांगत होते की भक्ती, सत्संग, सेवा, सिमरन सगळ्यावरच बोलायचं. हे विषय इतके छान छान आहेत की महाराज, हे विषय बोलताना मजा येत नाही, हे विषय जगताना मजा येते. आणि आता जगतोय बरं का आपण. 2 तासापुरते का असं ना जगायचा प्रयत्न करतोय. हे सत्संग आहे ना महाराज, 2 तास नाटक करण्याचं ठिकाण आहे. नाटक कसलं करतोय आपण? चांगुलपणाचं नाटक करतोय. इथं आल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतोय, इथं आल्यानंतर प्रेमाने बोला, प्रेमाने बोला, गोड बोलण्याचा प्रयत्न करतोय, प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करतोय. संसाराच्या गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात नाटक करतोय. एखादं लहान बाळ असतंय, त्याला लहान बाळाला सुरुवातीला आई मोकळी वाटेने चमचा देते आणि काय म्हणते, तू खायचा प्रयत्न कर. ते बाळ उगाचच खात असतं, उगाचच नाटक करत असतं. त्यात वाटेत पण काय नसतं, त्या चमच्यात पण काय नसतं, पण ते खायचा प्रयत्न करत असतं. आणि ज्यावेळी त्याच्या वाटीमध्ये आपण काहीतरी टाकतोय, ते पद्धतशीरपणे खायला शिकतं. तसं आहे ना महाराज, ही मोकळी वाटेने चमचा देऊन आपल्याला सत्संगाने बसवते. इथं चांगलपणाचं नाटक करायचं आहे. इथून बाहेर गेल्यानंतर तुमच्या वाटेत जो संसार पडलाय की नाही, तो कसा पद्धतशीर खाता येईल त्याकडे जास्त लक्ष द्यायचं, जिथं आपण कमी पडतो. आता विद्येविषयी इतकं छान छान तिथं लिहिलेली, ते आल्यापासून ते सगळं वाचत होतं. ही बल लावण्याची गरज का पडली महाराज? दिवसभर सूर्य उगवलेला असतो, त्यावेळी आपल्याला रोडवरती, रस्त्यावरती बल लावण्याची गरज असते का? नाही. ज्यावेळी अंधार पडला त्यावेळी बल लावण्याची गरज पडली. तसं ज्ञानाची गरज काय आहे? कारण आपल्या आयुष्यात ऑलरेडी अंधार आलेला आहे, तो दूर करायचा आहे, म्हणून आपल्याला ज्ञानाचा बल्ब लावायचा आहे. मग इथं काय होतंय महाराज, आयुष्य संपलं तरी सत्संगच करतोय. सत्संग मधून शिकून बाहेर वागायचं कसं, जगायचं कसं, इथपर्यंत पोहोचलोच नाही. जसं 1ली ते 10वी 12वी डिप्लोमा डिग्री असेल किंवा BSc MCom PhD पर्यंत जे शिक्षण आहे ते आपण शिकत असतो कशासाठी? त्या शिक्षणाचा मला समाजामध्ये वापर करायचा आहे, त्या शिक्षणाचा वापर करून मला काहीतरी माझ्या आयुष्यात गाठायचं आहे, म्हणून आपण ते वापरण्यासाठी शिकत असतो. सत्संगमध्ये काय होतंय की सत्संगमध्ये मी आहे, सत्संगमध्ये मी त्या लेवल पर्यंत गेलोय, पण त्या शिक्षणाचा फायदा काय करतोय? इथं जे शिकतोय त्याचा वापर कुठं करतोय का? मला सांगा, भक्तीला संसाराला वेगळं करायचं कसं? भक्ती करायला येतोय, संसार आणि भक्ती वेगळी करायची कशी महाराज ते आधी सांगा. संसारात भक्तीशिवाय पर्याय नाही आणि भक्तीत संसार येणारच महाराज, त्याला वेगळं करता येणार नाही. नाहीतर बाबाजींनी सद्गुरूंनी 4था प्रण दिलाच नाही. गरज ती आहे नाही, वेशधारे साधू संत समाज पर बोझ नाही बनला. संसारात आता मला सांगा, आता मी इथं शिकलो, ही 1ली 2रीची शाळा आहे किंवा 7वी पर्यंतची शाळा आहे, इथं मी शिकलो A म्हणजे काय, ABCD म्हणजे काय, हे सगळं शिकलो, वाचायला शिकलो, लिहायला शिकलो. हे दिवसात एक पर्टिक्युलर 1-2 तास किंवा आठवड्यातून 1-2 तास वेळ काढून ते शिक्षण वापरतो का आपण? नाही वापरतो. इथनं बाहेर गेलो, माझी गाडी कुठली होती, माझ्या गाडीचा नंबर किती होता, हा नंबर वाचायचा, माझी गाडीला किती लावायची, इथं आलं की शिक्षण. तिथनं गेलो स्टँडवर, मला घरी जायचं आहे, बस बघायची आहे, बसची पाठी वाजता गेली महाराज, तिथे मिळालं शिक्षण. बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टरला पैसे द्यायचे, पैसे मोजून देते, तिथं आलं की शिक्षण. तिथून घरात पोहोचेपर्यंत आपण शिक्षणाचा वापर करतोय. घरात मला हाक मारायचा, शब्दांचा वापर करतोय, शब्दांचा खेळ म्हणजे शिक्षण. आलं की शिक्षण. शिक्षण आणि संसार वेळा करता येतोय का? इथं शिकलेलं मी 1ली 2री मध्ये 8वी पर्यंत किंवा डिप्लोमा डिग्री पर्यंत काहीतरी शिकलेलं मी माझ्या आयुष्यापासून वेगळं करू शकतोय का? माझ्या पावला त्याचा काहीतरी उपयोग होतो, माझ्या जगण्यामध्ये क्षणाक्षणाला त्याचा काहीतरी उपयोग आहे. भक्तीचा का बरं नाही महाराज? का भक्ती 2 तासापुरतीच? का भक्ती समागमापुरतीच? का आपल्याला समाजामध्ये वापरता येत नाही?
का मला शेजाऱ्यासोबत सत्संगमध्ये बसलेल्या महात्मा, साईडला बसलेल्या महात्मासारखं वागता येत नाही? का मला समाजामध्ये जाता येतं सगळ्यांसोबत सत्संगमध्ये जसं वागतोय तसं वागता येत नाहीये? त्याचं कारण आहे, कारण भक्तीला आपण 2 तासापुरतं त्या चांगुलपणाच्या नाटकापुरतच मर्यादित ठेवले. भक्ती नाही साधी होळी, भक्ती आहे सोळावरची होळी. प्रत्येक महात्म्याकडनं ऐकत आले महाराज, आले की नाही? ते अवघड का वाटते माहिती आहे महाराज? कारण ते आपण जगायला शिकलो नाहीये. भक्ती बोलायला अवघड आहे बरं का, लय अवघड आहे. समोर जर कट्टर नास्तिक बसला की महाराज काय चालत नाही बरं का आपलं. कारण मी आज एवढ्या चर्चा केल्या, सुरुवातीला ज्यावेळी महाराज एक नास्तिक कट्टर फिरतोय की नाही त्यावेळी विचाराला चालना मिळते बरं का. विचार कसा करायला पाहिजे आणि प्रश्न कसे निर्माण होत आहेत वेगवेगळे. ज्ञान कशासाठी असते महाराज? प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी. ज्ञान घेऊन जर प्रश्न विचारायचा नसेल तर महाराज ज्ञानाचा काही उपयोग नाही. अर्जुनाने जर प्रश्न विचारले नसते तर भगवद्गीता आपल्या समोर कधी झाली नसते. अर्जुनाच्या ठिकाणी हनुमंत असता महाराज तर आपल्यापर्यंत कधीच भगवद्गीता आली नसती, कधीच ज्ञानेश्वरी आली नसती, कधीच तुकाराम गाथा आली नसती. ह्या लोकांना प्रश्न पडले आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधताना या लोकांनी हे सगळं लिहून ठेवलं. त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती होती म्हणून त्यांनी लिहिलं असं काही नाही बरं का. ती सुद्धा आपल्यासारखी तुमच्यासारखी माणसंच होती. संत तुकाराम तुमच्या आमच्यासारखा बडफर माणूस होता. संत रामदास स्वामी अत्यंत शहाणा माणूस होता बरं का. पण त्यानं ज्ञान मिळवलं. ज्ञान मिळाल्यानंतर त्याने ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या. मी काय केले महाराज? अजून सुद्धा पुस्तकातलं गीत वाचतंय. ते कोणीतरी लिहिलेलं असतं. माझे विचार कुठे आहेत? मला माझे विचार नाहीत, कारण मला प्रश्न पडत नाही. कोणाचे सत्य चाले शरीर कोण बोलवित हरविल, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. हे वाक्य बोललो महाराज एका नास्तिकाच्या पडात 2 तास खाल्लं मला. म्हटलं बसा आणि सांगा. म्हटलं कसं काय दिवस वेळ बघते सांगा. म्हटलं ह्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. म्हटलं बरं. म्हटलं 7 वर्षापूर्वी एका मंदिरात लहान मुलीच्या सोबत 7 वर्षाच्या मुलीसोबत बलात्कार झाला. इच्छा कोणाची आहे? देवाची इच्छा असू शकते अशी. 2008 साली एवढा मोठा बॉम्बस्फोट झाला. त्याच्यामध्ये एवढी लहान मुलं, म्हातारी माणसं, तरुणी माणसं सगळी मिळली. ही इच्छा देवाची आहे. माझ्या सत्संगामध्ये आल्यानंतर इथं बसलेला माझा शेजारी बसलेला तू मालमत्तेनं मोठा होतोय, त्याच्याकडे भरपूर पैसा अडका येतोय आणि तोच त्याच्या साईडला बसलेला कर्जामध्ये बुडून 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 रोज झुरतोय. त्याला श्रीमंत बनवायचं आणि ह्याला गरीब बनवायचं, ही इच्छा देवाची आहे का महाराज? देवानं जर इच्छापूर्ती करायची म्हटली तर देव असं करेल का? दोघं भक्ती सेम करतायत. किंबहुना जो गरीब माणूस आहे तो जास्त वेळ देते तरी पण त्याच्यामध्ये काय प्रगती होत नाही आहे. इच्छा कोणाची महाराज? मग मी म्हटलं ह्यात देवाचा काहीतरी खेळ असू शकते बरं का, असं म्हटलं. तिथनं परत पुढे गावलं. तो म्हटला समज, म्हटला तुझ्या हातात सगळं काय आहे, एक वर्ग तुला चालवायला दिलाय आणि त्या वर्गामध्ये एक मुलगा एक दुसऱ्या मुलासोबत अत्यंत निष्ठुरपणे एकमेकांसोबत भांडत बसले, तर तू काय करणार? म्हटलं अडवणार. कारण माझ्या कंट्रोलमध्ये सगळं आहे तर मी अडवायचा प्रयत्न करणार, थांबवायचा प्रयत्न करणार, भांडण होऊ देणार नाही. मग म्हटला तुझ्याकडे एवढीशी पॉवर दिल्यानंतर तू किरकोळ होणारी भांडणं अडवू शकतोयस, देव इतकी मोठी संकट काढू नाही शकत. त्यानं मला एक वाक्य सांगे, माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच नाही करी. जर करतोय म्हटलं की महाराज काय तर आला बघा, गुण आला. चांगले सगळ्यांचं चांगलं करणारा, अभ्यास करणारा मुलाला काय म्हणतोय? सद्गुणी म्हणतो की आपण. एखादं मुलं असते, बाळ असते, ते शाळेत कायम पहिला नंबर मिळवतंय, तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये चांगल्या प्रकारे असते, सगळ्या शेजाऱ्या सोबत चांगलं बोलतंय. मग आपण त्याला काय म्हणतोय? पोरग सद्गुणी आहे बरं का.
तेच वर्ग आगापणा करत असेल, रोज एकट्याची भांडणं घेऊन घराकडे येत असेल, रोज एकाच नेहमी लढत करत असेल, तर आपण काय म्हणते, दुर्गुण आहे. खूप वाईट गुण आहेत पोराचे. पण मला सांगा, निर्गुण कोणाला म्हणतोय महाराज आपण? चांगलं गुण करणाऱ्याला आपण सद्गुणी म्हणतोय, वाईट गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला आपण दुर्गुणी म्हणतोय. निर्गुण कोणाला म्हणतोय? देव सगळं चांगलं करतोय, मग देवाला सद्गुणी म्हणायची काय गरज होती? म्हणायला काय अडचण होते का? सद्गुण निराकार म्हणायला काय अडचण आहे का? निर्गुण निराकार काय म्हटलं बरं महाराज? आपण विचार केलाय का? आपण भावनेच्या भारात इतक्या काही काही गोष्टी बोलत असतोय ज्यामुळं आपल्या सद्गुरूची बदनामी होत असते आपण गावात. जोपर्यंत आपल्यासमोर एखाद्या अडाणी जनता आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे, पण ज्यावेळी आपल्यासमोर एखादा शहाणा माणूस येईल की महाराज, आपण सापडला, आणखी त्यात सापडला. आपण भावनेच्या भागात या सगळ्या गोष्टी बोलत असते. आज माझ्यावर गुरुनं कृपा केली म्हणून दास एवढं सगळं मोठं साम्राज्य निर्माण झालं. का बरं एखाद्या गरीबाच्या आयुष्यात होत नाही? जो मनापासून भक्ती करतोय त्याला काय वाटेल? त्याला वाटणार की मी पुढचं चुकतोय, देव मला देत नाही, सद्गुण मला देत नाही. मग ह्या ज्या गोष्टी नाही ना मला, आपण सद्गुरूची बदनामी. ज्यावेळी सत्संगमध्ये एकदा येऊन बसून मी ज्यावेळी चार चौघात चर्चा करत असतोय त्यावेळी मी माझ्या गुरुचं प्रतिनिधित्व करत असतो. मी माझ्या गुरुचं संस्कार दुसऱ्याच्या समोर ठेवत असतो. एखादं बाळ बोलता बोलता वेडावाना शब्द बोलला तर त्या बाळाला काय म्हणतो की आपण हेच तुझ्या आईबाला शिकवलंय का, हेच तुझ्या मास्तरनं शिकवलंय का? तसं नाही महाराज, अध्यात्माच्या गोष्टी बोलताना सुद्धा ज्यावेळी समाजात काहीतरी गोष्टी बोलत असते त्यांना वाटतं यांचा गुरु बी असंच आहे वाटतं, जो भेदभाव करतो यांचा गुरु असंच आहे वाटतं, ज्याच्याकडे पैसा दिला अजून मोठा बनवते, गरीबाला अजून गरीब बनवते. गुरु काय करतो बरं? गुरुनं आजवर काय केलं बरं जेणेकरून गुरुला एवढं महत्व आलं? तर गुरुनं काय केलं सांगतो. ही गुरुची परंपरा आहे ना महाराज, ही चालू झाली 5,000 वर्षाच्या आधीपासून. ज्यावेळी माणूस बोलायला शिकला, लिहायला शिकला, आपली मतं मांडायला शिकला. मतं मांडायला शिकल्यानंतर अतिशय शहाणा माणूस आणि चालू माणूस एकत्र आला आणि तिने एक संकल्पना लोकांच्या समोर मांडली. त्याचं नाव होतं देव. ती देव अशा प्रकारे मांडली, ह्याचं हे करायला लागते बरं का, नाहीतर देव नाराज होतो. ह्याचं हे करायला लागते बरं का, नाहीतर देव कोपतोय. एवढी भीती लोकांच्या मनामध्ये देवाविषयी टाकली की लोकांच्या रोजच्या जगण्यात, विचार करण्यात, श्वास घेण्यात, श्वास सोडण्यात, बसण्यात, उठण्यात फक्त देव 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 देवानं ठेवला. लोकांचं जगणं आहे की महाराज देवाभोवती, जे अजूनही संपलेलं नाही. आज सर्वसामान्यांचं आयुष्य आहे देवाला सोडून बाकी काय नाही बरं का. देवामुळे निर्माण झालेला धर्म, धर्मामुळे निर्माण झालेली जात, जातीमुळे निर्माण झालेल्या पोट जाती आणि त्या पोट जातीमुळे निर्माण झालेला भेदभाव, याच्या अवतीभोवती सामान्य माणसाचं जीवन गुरफटून बसले. ह्यातून बाहेर काढण्यासाठी शेवटचा टप्पा विचारांचा, विचारधारेचा अंतिम टप्पा म्हणजे फिलॉसॉफी, जे आपण म्हणतो PhD, फिलॉसॉफी डॉक्टरेट, MPhil मध्ये मास्टर फिलॉसॉफी. इथं शिक्षण थांबलं बरं का. तुम्ही ज्या क्षेत्रात जाताय त्याचा शेवटचा भाग म्हणजे PhD, फिलॉसॉफी डॉक्टरेट, म्हणजे त्या तुम्ही जो काय शिक्षण घेताय त्या शिक्षणाचा शेवटचा भाग म्हणजे फिलॉसॉफी. मग आपल्या समाजामध्ये तेव्हापासून फिलॉसॉफर जन्माला आले, ज्यानं सांगितलं की पृथ्वी म्हणजे बाबा देव नाही आहे, पृथ्वी म्हणजे काहीतरी गोल वर्तुळाकार काहीतरी गोष्ट आहे जी सूर्याच्या भोवती फिरते आणि ज्याच्यामुळे आज आपण जिवंत आहोत, ही पृथ्वी फिरते. असं सॉक्रेटिसनं ज्यावेळी लोकांच्या समोर मांडलं त्यावेळी त्या धर्माच्या लोकांनी त्याला एवढं मारलं महाराज
त्याचं जगणं मुश्किल केलं. तिला म्हणाले, अरे हे तर सगळं सपाट दिसते, तू गोल आहे कसं करतोस? सूर्य रोज उगवते, रोज मावळतोय, सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय, तू काय सांगतोस पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून? मग महाराज त्याला एवढा त्रास दिला, त्याला जेलमध्ये टाकलं. त्याला म्हटलं की तू मान्य कर, पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सपाट आहे, आम्ही तुला सोडतो. त्यानं त्या त्रासाला वैतागून शेवटी म्हटलं की ठीक आहे, पृथ्वी सपाट आहे आणि मी आता मान्य करतो. त्याला बाहेर काढला. एक वर्षभर त्यानं असं तसं घालवलं. म्हटला की काय उपयोग नाही म्हटलं ह्या गोष्टीचा, खोटं बोलून जगण्याचा, मला जगता येणार नाही म्हटला. त्यानं परत आपलं मत म्हटलं की पृथ्वी गोलच आहे महाराज आणि अशीच काय, ह्या मतावर मी ठाम आहे. शेवटी महाराज त्याला मागून टाकलं. अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून देवाच्या गोष्टीपर्यंत प्रत्येकानं शहाण्या माणसानं आपली काहीतरी मतं मांडले. त्यात संत तुकाराम आहे, रामदास स्वामी आहे, नामदेव महाराज आहे, संत निरंकारी मिशन आहे. आजपर्यंत तो विचार आपल्याकडे मांडला. मी म्हणतो मग प्रभू मिळाला जगताचा नाही विश्वास. कसा बसेल महाराज विश्वास? देवाला धरून लोकांच्या संकल्पनाच वेगळ्या आहेत, विश्वास कसा बसेल? लोकांना वाटते मी भक्ती केलो, देवाला प्रसन्न केलो, देव मला भरभराट देईल. देव चार हातात घेऊन एका हातात वेगवेगळ्या हातात वेगवेगळी शस्त्र मला समोर उभा आहे. कधी करणार महाराजांना देव? आम्ही काही कारणास्तव गोव्याला गेलो होतो, त्यांना जेवायला बसलो. कारण तुमची काय स्पेशल थाळी ती आम्हाला द्या. तुम्हाला ओव्हन स्पेशल थाळी म्हणून आमच्यात आहे, तो तुम्हाला देतो. याला एक अर्धा एक पाऊण तास लागला होता. त्याच्या आधी आम्ही त्या थाळीची कल्पना मनामध्ये रंगवली होती. गोव्याची स्पेशल थाळी म्हणजे असा जरा मसाला असेल किंवा थोडंसं पांचट असेल किंवा असं असेल तसं असेल, त्याच्यामध्ये मच्छी असेल, हे असेल. पाऊण तास आम्ही आमचं चित्र रंगवलं. ज्यावेळी समोर आलं की महाराज सगळ्याच्या पलीकडचं वेगळंच होतं. तसं आहे ना महाराज, सत्याविषयी देवाविषयी लोकांच्या वेगवेगळ्या भरपूर प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेगवेगळ्या कल्पना आहेत. आणि आता समोर थाळी निरंकारी मिशन सर्व माताजीने समोर आणून ठेवली. आता माझ ते एक्सेप्ट होत नाही. असा देव असू शकतोय असं, आणि असाच देव आहे. आणि ह्या देवाला ज्यावेळी स्वीकार केले महाराज, त्यावेळी सगळं सुंदर होतं. पण ते स्वीकार नाही केलं महाराज, ते खूप अवघड आहे. म्हणून भक्ती साधी बोली नाही. लोकांना बदलायचं नाही आहे बरं महाराज. आपण एवढी भावनिक आणि एवढी गुरफटलेली लोक असल्यामुळे महाराज, आपल्या भारताला कितीही मोठा इतिहास जरी असला तरी भारताला एकही क्रांती नाही बरं का. वैचारिक क्रांती एक पण नाही. बाहेरच्या प्रदेशामध्ये भरपूर देशात वेगवेगळ्या वैचारिक क्रांती आल्या, पण भारतात एकही वैचारिक क्रांती झाली नाही. याचं कारण भारतीय लोकांना बदलायचं नाहीये. भारतीय लोकांना आपली मतं बदलायची नाहीये. भारतीय लोकांना वास्तव स्वीकारायचं नाहीये. संत निरंकारी मिशनचं ज्ञान आहे की महाराज, भरपूर वास्तववादी. समोर दिसतंय ते मांडते. तुम्ही बोट करून विचारा, ते बोट करून तुम्हाला दाखवा. इथनं पुढे मग लोक विचार करणार की मग काय करतच नाही तर याचा उपयोग काय? मग काय तर करायला पाहिजे, काय तर करायला पाहिजे. देवाला देव एकच गोष्ट करतोय, तुमचं अज्ञान दूर करतोय. समोर आता लाईट गेली, समोर माझ्या एक दोरी पडल्या महाराज. लाईट येण्याच्या आधी मी त्या दोरीला साफ नव्हतोय. लाईटीचं काम काय आहे? प्रकाश पाडणं हे लाईटीचं काम आहे. समजून घेणं काम कोणाचं आहे? आपलं आहे. की तो साफ नाही, तो दोरी आहे. सद्गुरूने आपल्याला देव दाखवलाय, सद्गुरूने आपल्या सत्य समोर आणलंय, सद्गुरूने लाईट लावले. समोर दोरी पडल्या का सापडल्या हे ओळखणं काम कोणाचं आहे? आपलं आहे. आपण काय करतोय महाराज? बल्ब सुद्धा लावलाय, दोरी सुद्धा समोर आहे, तरी पण ते सापच आहे, धरायचं नाही बरं का त्याला. अजून सुद्धा भीती मला आहे. जिथं ज्ञान आहे ना तिथं भीती नसायला पाहिजे.
सुरुवातीला ज्यावेळी होतो की नाही, म्हणजे असा भावनी देवगोळा, त्यावेळेस कांबळे महाराज, नारायण महाराज अशी आम्हाला वगैरे समोर बसली, भीती वाटायची बरं का बोलायला. आता काय वाटत नाही, कारण काय माहिती आहे का, सत्य आहे माझ्याकडे. सत्य कसं असतं महाराज, एक नग्न व्यक्ती बाजारातून असं जात असतो ना समोर, कोणाची बघायची हिंमत होते का त्याच्याकडे, म्हणून तो किती पण चुकीचा असेल. एक नग्न व्यक्ती आपल्या समोर न चालाय महाराज, वर मान करून बघायची ताकद कोणाला होत नाही. सत्य तसं असतं, सत्याकडे बघायची ताकद कोणाची नाही बरं का. सत्य स्वीकारायची गोष्ट लांब, सत्याकडे बघायची ताकद सामान्य माणसाला होत नाही. आपण ते स्वीकारतो, आपण सामान्य नाही बरं का. ते स्वीकारून पुढे आयुष्य जगायचं. कारण भारतीय माणसाचं आयुष्य देवाच्या भोवतीच आहे. ज्यावेळी मूळ सापडणार आहे की महाराज आपल्याला, त्यावेळी मग आपल्याला कोण रोखू शकत नाही. त्यासमोर कोणी पण येऊ नये. मला भाजी आणायला वाटतात सुद्धा ते सगळं आठवणार. मी उद्या कुठे माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या नोकरीमध्ये लॉस आलो तरी माझं ज्ञान माझ्यासोबत राहणार, ते मला खचू देणार नाही. माझे विचारच एकमेव अशी गोष्ट आहे जी मला शेवटपर्यंत आणू शकतात. बाबाजी काय म्हणायचे, मिशन म्हणजे एक वैचारिक क्रांती आहे. हा संप्रदाय नाही, ही एक विचारधारा आहे. किती वेळा बाबाजींनी सांगितलं. गुरुला तर आपण एवढ्या चौकटीत घेऊन ठेवलंय, तर सगळ्यांना बोलायचं म्हटलं तर फार वेळ पडायचा नाही. प्रत्येक चौकटीत अर्धा तास बोलू शकतो, एवढ्या चौकटीत आपण देवगुरुला घेऊन ठेवलं. मग ना महाराज, गुरु काय आहे हे समजण्यात आपण सगळा वेळ असा घालवत चाललो. मग गुरुने जे समजायला सांगितलं तिकडे कुणाचं लक्ष नाही. आमचा गणिताचा मास्तर लय वाढ, तो वाढ झाला कसा, तिचं आयुष्य कसं होतं, तुझी बायको त्याला टेन्शन देते का, तुझी पोरं त्याला त्रास देतात का, हे जर मी बघत बसलो तरी महाराज गणित तरी शिकणार आहे का. आपलं काय काम आहे, गुरु जे शिकवते ते शिकायचं. गुरु कसा हाय, गुरुचं आयुष्य कसं हाय, आणि गुरुला समजण्यात आपण आपलं आयुष्य घालवायचं. गुरुने जे समजावलंय ते समजण्यात आपलं आयुष्य घालवायचं. गुरुने जे दिलंय ते घेऊन समाजात वावरण्यामध्ये आपलं आयुष्य घालवायचं. वसुदैव कुटुंबकम ही कोणाचं वाक्य, ज्ञानेश्वरांचं वाक्य. ज्ञानेश्वरांनी हे सांगितलं, आपल्या मिशनचं ध्येय काय, विश्वबंधुत्व. विश्वबंधुत्व हे ध्येय आहे. महाराज होणं, संत होणं, ग्रहगृहस्थी सोडणं, किंवा मोठा प्रचारक होणं, किंवा काहीतरी वेगळंच समाजापेक्षा करणं, हे आपल्या मिशनचं ध्येय अजिबात नाही आहे महाराज. आपल्या मिशनचं ध्येय आहे विश्वबंधुत्व, ज्याची सुरुवात आपल्या शेजाऱ्यापासून होते. मी माझ्या 4 माणसात माझ्या वाटणीला कोण येते बरं महाराज, माझ्यावर चिडायला कोण आहे, माणूस आहे. माझ्यावर प्रेम करायला कोण आहे, माणूस आहे. मी ज्याच्यावर विश्वास ठेवणार तो कोण आहे, माणूस आहे. माझा विश्वासघात करणारा कोण आहे, माणूस आहे. मला पैसा देणारा कोण आहे, माणूस आहे. माझा पैसा बुडवणारा कोण आहे, माणूस आहे. मला रडवणारा कोण आहे, माणूस आहे. मला हसवणारा कोण आहे, माणूस आहे. मग माझ्या अवतीभोवतीच्या सगळ्या कारणासाठी माणूसच आहे, तर मी प्रेम कुणावर करायला पाहिजे, माणसावर करायला पाहिजे. मी नातं कोणाशी जोडायला पाहिजे, माणसाशी जोडायला पाहिजे. मग ते जोडताना काय होते महाराज, मला त्याचा देव दिसतोय, मला त्याची जात दिसते, मला त्याचा धर्म दिसतोय. माझ्याकडे जर ज्ञान असेल ना तर या सगळ्या गोष्टी आपोआप बाजूला. मला फक्त माणूस दिसतो, मला माझी बायको दिसत नाही, मला ती एक माणूस म्हणून दिसते. बाईनं घरातून बाहेर जायचं नसतंय, बाईनं लई फोन वापरायचा नसतोय, बाईनं समाजात असं उघड वापरायचं नसतंय. हे सगळं सुटतंय मला. कारण माझ्या पोरा बाळाला, माझ्या बायकोला एक माणसासारखं स्वीकारतो का, माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून. मग ज्ञान हे सगळं करत असते. जर मी देवावर भरपूर प्रेम करतोय, एकांतात राहून देवाची एवढी भक्ती करतोय, नामस्मरण करतोय, सत्संग करतोय, आठवड्यातनं 7 दिवस सत्संग करतोय, आणि माझ्या एका माणसासोबत सुद्धा पटत नसेल की मला सगळं व्यर्थ आहे. बाबांचं एक विचार मला असं दाखवा की माणूसला सोडून, एक विचार मला दाखवा.
बाबाजी एवढा वेळ बोलायचे, फक्त माणसावर बोलायचे. या सत्संगात दास सुद्धा असं म्हणायचं आहे की ज्ञानाचा जो वापर आहे की महाराज शिदोरी दिलेली आहे, ती कशासोबत खायची, त्याला घेऊन आयुष्य जगायचं कसं ही शिकवे. सत्संग 2 तासांवरती नसावी. इथून बाहेर गेल्यानंतर किती दिवसांनी महाराजांचा सत्संग करतोय बरं का. इथं बसल्यानंतर वाटतंय की कालच सत्संग केला, इथंच आहे आणि हे जात नाही आणि घालवायचं सुद्धा नाही डोक्यात. रोज असे मार्ग शोधत राहायचे की मला ज्ञान वापरता कुठे येईल, मी ज्ञानी माणूस आहे मला दाखवता कुठे येईल, शोधा महाराज. प्रत्येक क्षणाला हे दाखवा मी ज्ञानी आहे. समाजात त्याचा लय फायदा आहे. तुमच्या समोर काहीतरी एखादा प्रसंग आला, आज तुम्ही घर बांधलं, वास्तुशांती करायची वेळ आहे, दाखवा तुम्ही ज्ञानी आहे, जी करायची गरज नाही. आज मी गाडी घेतली, मला गावात येऊन पुजायची आहे, लक्षात घ्या तुम्ही ज्ञानी आहे. आज माझ्या शेजाऱ्यासोबत भांडण होतंय, लक्षात घ्या मी ज्ञानी आहे. ती गोष्ट मला एक चुकीच्या गोष्टी करून देणार नाही. या सत्संगात ज्ञान कसं वापरायचं, जगायचं कसं, याच्यावर जास्त भर देऊया. पुन्हा एकदा लेट आल्याबद्दल माफी मागतो. बोलता बोलता एका दुसरा शब्द वेळा